म्हात्रे मी भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार आहे। नमस्कार पप्पू म्हात्रे साहेब, काय सांगाल आता तुमच्या प्रभाग 29 मधून तुम्ही निवडणूक लढवित आहात, तर तुम्हाला तुमचा प्रभाग हा कसा वाटतो? हवा तसा हवा तेवढा विकास झाला आहे का किंवा कसा झाला आहे? सर्वप्रथम 2005 साली आपल्याकडे निवडणुका झाल्या, तेव्हा मी भारतीय जनता पार्टीतर्फे निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर सर्वप्रथम प्रभागातील रस्ते वाइंडिंग करून सगळे रस्ते मोठे केले। पाण्याची टाकी, स्वतंत्र पाण्याची टाकी सुनीलनगरसाठी, फक्त सुनीलनगरसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी केली। त्याच्यानंतर एक उद्यान, बहिणाबाई उद्यान म्हणून तो एक विकसित केला आणि आता तरी सुनीलनगरमधील 90% रस्ते हे कॉन्क्रीटीकरण झाले आहेत आणि त्या कॉन्क्रीटीकरण करताना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मोलाचा सल्ला आम्हाला हे मिळालं। त्याच्यानंतर रवींद्र चव्हाणचा आम्हाला साथ मिळाली आणि आज सुनीलनगर प्रभाग हा हातगाडी मुक्त, भाजीवाली मुक्त, वडापाववाली गाडी नाही, कुठल्याही प्रकारची टपरी नाही, असा हा आमचा प्रभाग आणि सुंदर प्रभाग आहे। खरोखर इव्हन म्हणजे तुम्ही नगरसेवक असल्यापासून एक तुमचं कामाची पद्धत म्हणजे एक जनमानसामध्ये जाऊन तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन काम करण्याची पद्धत आहे, त्याच्यामुळे तुमचं काम खरोखर वाखाणणं। पण तुमची एक सामाजिक व राजकीय वाटचाल कधीपासून आणि कशी सुरू झाली आणि कुठल्या पदावर? मी पहिल्यांदा 95 मध्ये मी अपक्ष उभा राहिलो, तेव्हा मला सुनीलनगरमधील लोकांनी एवढं सहकार्य केलं की मला 800 ते 850 मतं मिळाली आणि त्याच्यानंतर मला जी आवड निर्माण झाली, तर आजपर्यंत मी हे काम करत आलो आहे। एक सामाजिक काम करत आहात। बरं, आता तुम्ही ज्या निवडणुका लढल्या आहेत त्या आणि आता 10 वर्षानंतर आता निवडणुका येत आहेत, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? खूप फरक पडला। आता कामाला महत्व राहिलं नाही, पैशाला महत्व राहिलेलं आहे। त्याच्यामध्ये आता सध्या कशी पॅनल सिस्टीम पण आहे, तर बऱ्याचशा जरी तुमचा प्रभाग हा सुशिक्षित असला तरी सुद्धा आज बऱ्याचशा जणांना ही पॅनल सिस्टीम म्हणजे काय आहेत, आपल्याला मतदान किती करायचं आहे हे देखील माहिती नाही। आता मी फिरताना असं समजतंय, काही लोकांना पॅनल सिस्टीम, काही लोकांना माहिती नाही पडत। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ज्यांना ओळखतो त्यांनाच मतं देणार, त्यांना परत परत सांगायला लागतं की 4 जणांना मतं दिल्याशिवाय ते तुमचं मत पूर्ण गृहीत धरलं जाणार नाही। पण पॅनल पद्धतीमुळे खूप अडचण येणार आहे, पण तरी सुद्धा त्याच्यातून सुद्धा मार्ग हे निघू शकतो। बरं, तर तुमचं पुढचं विजन काय असणार आहे तुमचा प्रभाग जास्तीत जास्त विकसित करण्याच्या दृष्टीने? तसं बघायला गेलं तर सुनीलनगरमध्ये आता अशी खूप मोठी कामं राहिलेली नाही। आता फक्त राहिला विषय नाला हा बंदिस्त करून त्याच्यावरती पार्किंग किंवा ट्रॅकिंग झोन असं हे करणं, लहान पोरांसाठी खेळण्यासाठी करण्याचा एक उद्देश आहे। बरं, मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला काय वाटतंय? काम केलंय मी, 95 पासून काम करतोय। आज सुनीलनगरमध्ये कुठली समस्या आहे सांगावा ना, कुठली समस्या आहे? कुठलीही समस्या नाही, पाण्याची समस्या नाही, लाईटची नाही, रस्त्यांची नाही। लोक सर्व समाधानी आहेत। सुनीलनगरमध्ये 90% लोक समाधानी आहेत। जे काही नवीन आहेत त्यांना अजून काही माहीत नसेल म्हणून ते माझ्याबद्दल असं बाबा पप्पू म्हात्रेला बघितलं नाही वगैरे असं काही बोलतात। ते नवीन आहेत, त्यांना माहीत नसेल अजून, कारण निवडणुका ह्या 10 वर्षांनी होत आहेत। त्याच्यामुळे माझंही थोडंसं मध्ये जाणं येणं कमी झालेलं, त्याच्यामुळे काही जण बोलत असतील। 15 जानेवारीला मतदान होत आहे, तुम्ही मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मतदारांना आवाहन करणार की जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणा, एवढंच निवेदन करेन। माझं नाव ममता शशिकांत पारकर। तुम्ही राहायला कुठे? मी सुनीलनगर प्रभागातच राहते। 2006 मध्ये मी इथे आले राहायला। 2006 पासून सुनीलनगर प्रभागाविषयी मला का जास्त कळकळ आणि प्रेम वाटते की हा प्रभाग डोंबिवलीमध्ये 1 नंबरचा मॉडेल म्हणून आहे, स्वीकारलं जाते। लोकांचा त्याला खूप सहभाग आहे। अलका पप्पू म्हात्रे आणि अलका पप्पू म्हात्रे हे दोघंही लोकमान्य सर्वसामान्य माणसांसारखे सगळ्यांच्या समाजात मिसळून काम करतात। कोणाच्याही वैयक्तिक अडचणीत सुद्धा ती स्वतःहून कधी रात्री 12 वाजता फोन करा किंवा सकाळी कधीही फोन करा,